प्रधानमंत्री आवास में अवैध धंधों का खेल, गरीबों के घर या गैरकानूनी कारोबार का अड्डा, एनआईटी कार्यालय पर युवा मोर्चा का हल्ला बोल, आवास योजना पर उठे बड़े सवाल, अवैध धंधों के खिलाफ सड़कों पर उतरे कार्यकर्ता, जनहित बना अवैध कारोबार, नागपुर में घमासान। प्रधानमंत्री आवास योजना के तहत गरीब और जरूरतमंद परिवारों को सुरक्षित आवास उपलब्ध कराने के उद्देश्य से बनाई गई इमारतों में कथित रूप से अवैध गतिविधियां संचालित होने के आरोपों ने अब राजनीतिक रंग ले लिया है। इन आरोपों के विरोध में भारतीय जनता युवा मोर्चा नागपुर महानगर के कार्यकर्ताओं ने पूर्व नागपुर स्थित परियोजना में चल रहे कथित अवैध धंधों के खिलाफ जोरदार आंदोलन छेड़ दिया। बुधवार को युवा मोर्चा अध्यक्ष सचिन करारे के नेतृत्व में बड़ी संख्या में कार्यकर्ता नागपुर सुधार प्रन्यास एनआईटी कार्यालय पहुंचे और प्रशासन के खिलाफ तीव्र विरोध प्रदर्शन किया। कार्यकर्ताओं का आरोप है कि प्रधानमंत्री आवास योजना की कुछ इमारतों में लंबे समय से अवैध गतिविधियां संचालित हो रही है, जिससे स्थानिक नागरिकों में भय और असुरक्षा का माहौल बना हुआ है। प्रदर्शनकारियों ने एनआईटी प्रशासन से तत्काल कार्रवाई की मांग करते हुए जिम्मेदार अधिकारियों को कटघरे में खड़ा किया। कार्यकर्ताओं का कहना है कि गरीबों के लिए बनाई गई आवासीय परियोजनाओं का उपयोग यदि अवैध कार्यों के लिए हो रहा है तो यह न केवल योजना के उद्देश्य के साथ धोखा है, बल्कि समाज और युवाओं के भविष्य के लिए भी गंभीर खतरा है। युवा मोर्चा नेताओं ने चेतावनी दी है कि यदि कथित अवैध धंधों पर जल्द कार्रवाई नहीं हुई तो आंदोलन को और उग्र किया जाएगा तथा जन आंदोलन खड़ा हो जाएगा। वहीं प्रदर्शन के दौरान एनआईटी कार्यालय परिसर में कुछ समय के लिए तनावपूर्ण स्थिति भी देखने को मिली। सिम्बायोसिस कॉलेजच्या थोड्या अंतरावर सुरू असलेल्या बियर शॉपीच्या नावाखाली एक बियर बार आणि एक ज्या प्रकारे पब त्या ठिकाणी त्यांनी उघडलेला आहे त्याच्यावर कारवाई करण्याच्या बाबतीत आम्ही या ठिकाणी माननीय सभापतींना निवेदन दिलेलं आहे। ते प्रधानमंत्री आवास योजना आहे, ते त्याचे जो ब्लॉक आहे तो जीवनावश्यक वस्तूसाठी लोकांना दिला जातो। मेडिकल असो, फार्मसी असो, किराण्याची दुकान असो, फळभाज्यांची दुकान असो, पण सरासरी त्या ठिकाणी एक बियर शॉपी बियर बार त्या ठिकाणी उघडण्यात आलेला आहे आणि ते MMRDCच्या अधिकाऱ्याच्या अलगर्जीपणामुळे या त्यांच्या काही विशेष प्रेमामुळे एक्साईजवाले आणि हे MMRDCचे अधिकारी यांच्यामुळे त्या ठिकाणी ते उघडण्यात आलेलं आहे आणि ते तात्काळ बंद करण्यात यावं। तिथल्या युवकांनी तिथल्या महिलांनी आमच्यासमोर तक्रार केल्या की रात्री कॉलेजचे मुलं या ठिकाणी येतात आणि सरासरी दारूचं प्रमाण आणि मुलं मुली हे सगळ्याच्या मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी होते। म्हणून आमदार साहेबाकडे ते तक्रार आली, माननीय अध्यक्षांकडे तक्रार आली। त्याच्यानंतर सूचनेनुसार आम्ही आज सभापतींना भेटणार आहे। हे 6 दिवसाच्या आतमध्ये आम्ही त्यांना वेळ दिली आहे की 6 दिवसाच्या आतमध्ये की तुम्ही याच्यावर कारवाई करा, अन्यथा तिथले नागरिक आणि महिला घेऊन युवा मोर्चा आपल्या स्टाईलने ते बंद केल्याशिवाय राहणार नाही, एवढंच आम्ही माननीय सभापतींना सांगितलं। आणि त्या ठिकाणी अवैध अतिक्रमण जे मोठ्या प्रमाणात सुरू झालेलं आहे ते त्वरित त्या ठिकाणी हटवण्यात यावं अशी मागणी भारतीय जनता युवा मोर्चाने आज माननीय सभापतींना केलेली आहे। गेल्या काही दिवसात युवा मोर्चा खूप जास्त ॲक्टिव्ह झालेला आहे। सत्ताधाऱ्यांचा पण स्पेस तुम्ही घेतलं, विरोधकांचा पण स्पेस तुम्ही घेत आहे। विरोधकांनी आंदोलन करायचं होतं। विरोधक नागपूर शहरात राहिलाच नाही साहेब। आणि दुसरी गोष्ट मी तुम्हाला सांगतो की सत्तेचं सुख भोगायला आम्ही आलेले कार्यकर्ते नाही। सत्ता हे आमच्यासाठी कधीच हे सुखाचं साधन नव्हतं। आम्ही एसीच्या गाडीत फिरणारे कार्यकर्ते नाही। आमचा संघर्ष जीवन आमच्या अटलजीपासून तर देवेंजीपासून आमच्या नेत्यांच्या सगळ्याचा संघर्ष राहिला। जिथे जिथे जनतेवर अन्याय होत असेल, जिथे जिथे भ्रष्ट अधिकारी काही पैसे घेऊन अगर खोट्या काही एनओसी देत असेल तर त्यांच्यावर कारवाई करणं आहे। देवेंजींनी सांगितलं आम्हाला की जिथे अन्याय असेल, सत्ता कुणाचे संघर्ष करणं हा आमचा स्वभाव आहे आणि याच्यात काही सत्ता आणि विरोधकाचे विषय नाही। विरोधक झोपलाच आहे। विरोधक कुठे आहे नागपूर शहरामध्ये? विरोधक कुठं आहे? विरोधक दिल्लीमध्ये नारे लावतो आहे की मोदी तेरे तुकडे होंगे माशे अल्लाह, भारत तेरे तुकडे होंगे माशे अल्लाह। काँग्रेस जनता पार्टीचा साथ देत आहे तो, कारण की विरोधकांकडे काही ऑप्शनच राहिलेलं नाही आहे। आपण पाहिलं आहे दिल्लीमध्ये काय झालं आहे, नारे कोणते लागले त्या ठिकाणी। भविष्यातही अशी प्रश्न सत्तेत असूनही उचलणार, आक्रमक होणार, आंदोलन करणार। भविष्यातही हे प्रश्न उचलले जातील। ज्या ठिकाणी काही अधिकाऱ्यांच्या चुकांमुळे लोकांना त्रास होत असेल
तर आम्ही ते प्रश्न उचलू, कारण की लोक अधिकाऱ्यांपर्यंत येत नाही, लोक जनप्रतिनिधीपर्यंत येतात, कार्यकर्त्यांपर्यंत येतात, आमदारापर्यंत येतात, मंत्र्यांपर्यंत येतात, कारण की अधिकारी ऐकून घेत नाही, कारण की त्याच्या ते झालं असते पहिले त्याचं सेटिंग, तर तो ऐकत नाही, म्हणून तो आमदारांकडे येतो, नगरसेवकांकडे येतो, पार्टीच्या अध्यक्षांकडे येतो. तर ते भूमिका आमची आहे. सेटिंग म्हणजे पैसे घेऊन बळ देतात का या अवैध धंद्यांना अधिकारी, असं म्हणायचं का तुम्हाला? हे काही अधिकारी याच्यात आहेच, त्याच्यात काही जुमत नाही आहे, यांचं काय असतं माहीत नाही, पण सामान्य लोकांचे काम करत नाही. जेव्हापासून कृष्णाभाऊ खोपडे, शेषरावजी आणि शिवानी ट्रस्टी झाल्या, तर तुम्हाला तुमच्या माहितीसाठी सांगतो की नागपूर शहरातल्या 32,000 लोकांना RL डिमांड त्यांच्या तिन्ही ट्रस्टींनी दिल्या NITच्या. आतापर्यंत ते कधीच झालं नव्हतं, कारण की ते यांच्या करून घ्यावं लागलं, कारण की काम हे कार्यकर्ते आणि भारतीय जनता पार्टीचे नेतेच करू शकते. हेच आमची भूमिका आहे. आणि ज्या ज्या ठिकाणी लोकांची तक्रार येत असेल त्या तक्राराचं निवारण करणं आहे. काही सत्ता उत्तेचे सुख भोगणारे आम्ही कार्यकर्ते नाही आहोत. आम्ही सगळं हेच करून आलेलो साहेब आहोत सर, आंदोलनातून चळवळीतून आलेले आम्ही सगळे कार्यकर्ते आहोत. प्रदर्शनकारियों ने प्रशासन से मांग की है कि पूरे मामले की निष्पक्ष जांच हो और दोषियों के खिलाफ कड़ी कानूनी कार्रवाई की जाए। अब सबसे बड़ा सवाल यह है कि प्रधानमंत्री आवास योजना जैसी महत्वपूर्ण परियोजना में यदि वास्तव में अवैध गतिविधियां संचालित हो रही है तो जिम्मेदार कौन है, और क्या प्रशासन इस मामले में ठोस कार्रवाई करेगा या फिर यह मामला भी केवल आरोप प्रत्यारोप तक सीमित रह जाएगा। फिलहाल पूरे मामले पर शहर वासियों की नजरें NIT प्रशासन की आगामी कार्यवाही पर टिकी हुई है। ब्यूरो रिपोर्ट, न्यूज फर्स्ट। निष्पक्षता का कदम, आपकी हर समस्या में आपसे पहले दिखेंगे हम हैं न्यूज फर्स्ट। ईश्वर का सच, हमारा साहस और आपका विश्वास। सच, साहस और विश्वास।